मंडळी गोरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही तानाटोना नेणती काही तानाटोना नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नेणती काही तानाटोना नेणती काही तानाटोना. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या संत गोरा कुंभार पुण्यतिथी विशेष भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आपला भारत देश याला आपण देवभूमी असं म्हणतो, कारण भगवंताचे जे जे अवतार झाले त्या भारतभूमीवरती झालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला संतभूमी असे आपण म्हणतो. कारण भारतामध्ये जेवढे जेवढे संत प्रत्येक प्रांतामध्ये झालेले आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक संत एका महाराष्ट्रामध्ये अवताराला येऊन गेलेले आहेत. म्हणून अशी नररत्नांची खाण असणारी आपली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्रामध्ये अनेक संत, अनेक शूरवीर, अनेक नररत्नांना जन्म देणारी ही भूमी आहे. तेव्हा अशा महाराष्ट्रामध्ये तेर या गावामध्ये संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. संत गोरा कुंभार हे संत परंपरेमधले ज्येष्ठ संत होते. या संत परंपरेमध्ये काही संतांना ज्या उपाध्या मिळालेल्या आहेत अगदी थोड्या संतांना मिळाल्या आहेत. त्या जसं की माऊली ही उपाधी फक्त ज्ञानोबारायांना मिळालेली आहे, ज्ञानेश्वर महाराजांना मिळालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संतांना ही उपाधी नाही मिळाली. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये काका ही उपाधी फक्त दोन संतांना मिळाली. एक म्हणजे संत श्रेष्ठ गोरोबा काका आणि दुसरे संत श्रेष्ठ श्री सोपानदेव महाराज. यांना काका अशा प्रकारचं संबोधन संत परंपरेमध्ये वापरलं जातं. गोरोबा काकांना काका म्हणण्यासाठी त्याचं कारण असं की या संत परंपरेमधले सगळ्यात ज्येष्ठ संत असणारे संत गोरा कुंभार होते. संतांची लक्षणं सांगत असताना निळोबारायांनी हे ज्या अभंगामध्ये सांगितलं की तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. संत कुणाला म्हणावं? संतांची अनेक लक्षणं आहेत, परंतु एक महत्त्वाचं लक्षण आहे की या विश्वातलं परमसत्य जो भगवान परमात्मा हेच ज्यांच्या अंतःकरणाचं ध्येय असतं, हेच ज्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट असतं, त्यांना संत म्हणावं. म्हणून ज्यांचा हेत विठ्ठली म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी फक्त त्यांचा हेतू असतो, त्यांना संत म्हणावं. बरं, संत काय करतात? तर निळोबा महाराज सांगतात दुसरं काही करत नाहीत, नेणती काही टाणाटोणा. लोकांना असं वाटतं की जादू करणारे संत, असा हवेमध्ये हात फिरवायचा, नोटाचा बंडल हवेतनं काढायचा आणि शिष्याला साधा करायचा, घे तुला पैसे, हवेमध्ये हात फिरवायचा, पंचपक्वानाचं ताट त्याच्यामध्ये तयार करायचं, ही सगळ्या रिद्धिसिद्धी आहे. भगवंताचा आणि या चमत्काराचा कुठेही काही संबंध नाही. भागवतामध्ये भगवंताने असं सांगितलंय की या चमत्काराच्या मागं लागून जे भुलले ते माझ्यापासून खूप अंतर दुरावतात. म्हणून निळोबा म्हणतात नामस्मरण करणारे भगवंताचं त्यांना संत म्हणावं, बाकी या चमत्काराला विशेष महत्त्व नाही. असे असणारे संत परंपरेमध्ये संत गोरा कुंभार हे अग्रगणी होते. प्रपंच नित्यनेमानं व्यवस्थित चाललेला होता, पण प्रपंच करत करत कामामध्ये काम काही म्हणा राम राम या उक्तीप्रमाणे अखंड परमात्म्याचं चिंतन करत होते. अखंड भगवंताचं चिंतन करत करत आपल्या वाट्याला आलेलं कुंभाराचा जो व्यवसाय तो अतिशय प्रेमानं आवडीनं करायचे, भगवंताची सेवा म्हणून करायचे. गोरोबा काकांचा अधिकार एवढा मोठा होता संत परंपरेमध्ये की ज्या वेळेला वाळवंटामध्ये सगळ्या संतांची सभा भरली पंढरीमध्ये, त्यावेळेला मुक्ताईनं त्या ठिकाणी एक विषय मांडला
की या सगळ्या संतांच्या मध्ये कच्चा संत आणि पक्का संत कोण आहे हे आपण ठरवायचं आहे. आता कच्चा आणि पक्का याचा अर्थ असा की अध्यात्माचं खरोखर ज्ञान झालेला संत आणि नुसतंच जगाला दाखवणारा संत, याला कच्चा आणि पक्का म्हणायचं. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माची अनुभूती, ह्याला खरं ब्रह्मज्ञान म्हणतात. अशी मुक्ताईने कळ लावल्यानंतर मग आता तिची निवड करायची कशी, तेव्हा मुक्ताईनेच उपाय सांगितला. म्हणजे काका, तुमचं जे थापटणं असतं ते थापटणं डोक्यावर प्रत्येकाच्या मारून बघा. कच्चं मडकं आणि पक्कं मडकं तुम्हाला ठरवण्याचा चांगला अभ्यास आहे, तुम्ही लगेच ओळखू शकता. अशा प्रकारे संत परंपरेमध्ये संतांची सुद्धा परीक्षा घेण्याचा अधिकार गोरोबा काकांना होता. म्हणजे त्यांचं किती मोठी असणारी योग्यता असेल हे आपण कल्पना करू शकतो. तेव्हा असे संत गोरोबा काका, त्यांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उत्तम चाललेलं होतं. परंतु मंडळी, ज्या माणसाला मोठं व्हायचं असतंय त्या माणसाला अग्निदिव्यही करावं लागतं. सोन्याला जर आपला सोनेपणा सिद्ध करायचा असेल तर भट्टीमध्ये तावून सुलाखून निघलं पाहिजे, त्या भुसीमध्ये स्वतःला जाळून घेतलं पाहिजे. मग त्याच्यातला हिरकस जाऊन त्याला सुवर्णत प्राप्त होऊन बहुमोलाला ते किमतीला प्राप्त होतं. तसं काही महात्म्यांच्या जीवनामध्ये अशी वादळं येऊन गेली की त्या वादळामुळे त्यांचा मोठेपणा सिद्ध झाला. त्यामध्येच गोरोबा काकांचा प्रकार आहे. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांच्या गाडगी मडकी आणि डेऱ्यांना खूप मोठी मागणी आली. त्यामुळं कामाचा व्याप वाढलेला होता. दिवस आणि रात्र काम करावं लागायचं. आणि एक दिवशी पाणी संपलेलं होतं. चिखल मळण्याकरता पाण्याची गरज होती. माती होती पण पाणी कमी होतं. तेव्हा गोरोबा काकांच्या पत्नीने सांगितलं की म्हणे, तुम्ही चिखल करायला घ्या आहे तेवढ्या पाण्यामध्ये, तोपर्यंत मी 4 घागरी पाणी आणते. फक्त एक काम करा, आपलं हे जे बाळ आहे ते बाळ आता खेळायला लागलेलं आहे. नुकतं रांगणारं बाळ होतं ते. फक्त त्याच्याकडे जरा लक्ष द्या. ते खेळत खेळत कुठेतरी रस्त्याच्या बाहेर जाईल, अंगणामध्ये जाईल, रस्त्यावर येईल. काही जनावरं भटकी वगैरे असतात, त्याला काहीतरी इजा होईल. फक्त तुम्ही चिखल करत करत त्याच्याकडे लक्ष द्या, मी 4 घागरी पाणी आणते. असं म्हणून गोरोबांच्या पत्नी, तिचं नाव होतं संताबाई, त्या ठिकाणी पाणी आणण्याकरता गेल्या. हिने आपलं होतं तेवढं पाणी मातीमध्ये ओतून ते चिखल करायला सुरुवात केली. आता म्हणले, चिखल करायचा तो पायाने तुडवून तुडवून असा मळायचा असतो. तो त्याच्यामध्ये नाचावं लागतं ते चिखल मळण्याकरता. आणि मग त्यांनी ते पाणी ओतलं, खळं केलं आणि त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये नाचायला लागले. मग आता विचार केला की एवी तेवी जर नाचायचंच असेल तर मग भगवंताचं भजन करत नाचलं तर काय हरकत आहे. म्हणजे कामही होईल आणि भगवंताचं भजनही होईल. त्यामुळे हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि त्या चिखलामध्ये उभा राहून त्या नाचायला सुरुवात केली. जसं ज्या तालावर नाचायचे त्या तालावरती भगवंताचं भजन सुरू केलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणत 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 जे नाचायला लागले चिखलामध्ये. भजनाला सुरुवात केली आणि देहभावाचा विसर पडला. मी कोण आहे, काय करतोय, काय चालू आहे सध्या, या कशाचंही भान राहिलं नाही. ह्याला म्हणतात खरं भजन. तुकाराम महाराजांनी सांगितले, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. भजनामध्ये अशी अवस्था झाली पाहिजे. आपण दिवसभराच्या व्यावहारिक त्रासाने किती जरी वैतागलेला असलो तरी भजनाला ज्यावेळेला आपण बसतो किंवा मंदिरामध्ये कीर्तनाला ज्यावेळेला जातो त्यावेळेला सगळा मानसिक त्रास विसरला पाहिजे आणि तिथल्या आनंदामध्ये रममान झालं पाहिजे. असं ज्याला होतं त्याच माणसाचं खरं भजन झालं असं भगवंताला ते प्राप्त होत असतं. तेव्हा असं भजन करत होते गोरोबा काका. आणि ते बाळ आपलं खेळत 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 त्या चिखलाजवळ आलं. बाबा 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 असं बोबड्या शब्दाने ते बोलायला लागलं. परंतु यांना काही माहिती नाही. आणि ते चिखल करता 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 ते बाळ त्या चिखलामध्ये कधी आलं आणि काकांच्या पायाखाली कधी गेलं हे त्यांना पत्ता लागला नाही. त्या बाळाला श्वास घ्यायला सुद्धा नाही, ओरडायला सुद्धा अवसर मिळाला नाही. ते बाळ त्या चिखलामध्ये दाबलं गेलं. नुसतं दाबलं गेलं नाही, आता त्यांच्या नाचण्यामुळे त्या मातीत आणि चिखलात बाळाचं काय झालं असेल आपण मंडळी फक्त कल्पना करू शकतो. परंतु इकडे पाण्याला गेलेल्या संताबाई, त्यांची अवस्था मात्र विचित्र झाली. का तर एकाएकी त्या ठिकाणी मैत्रिणींच्या बरोबर गेले असताना ते म्हणले, आज असं का व्हायला लागले, मला माझा ऊर एकदम दाटून आल्यासारखा व्हायला लागलाय.
छातीमध्ये दुधाच्या धारा एकदम चोळी भिजली माझी दुधानं, असं का व्हायला लागले? बाळाला मी आत्ता तर पाजून आलेली आहे आणि ही अशी अवस्था माझी का झाली? असा विचार त्या करू लागल्या. छाती धडधडायला लागलेली आहे, मन उद्विग्न झालं. कारण असं आहे की बाळाला जरा काही बरं वाईट झालं तर त्याचं आईच्या अंतःकरणाला जाणीव होते. तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मातेची आची ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. महाराज म्हणतात की मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. तिचं चित्त फक्त बाळाने आणि बाळानेच व्यापलेलं असतं. त्यामुळं त्याचं ते जे काही घडलं त्याचा परिणाम त्यांच्या अंतःकरणाला जाणवला. जड पावलानं घराकडे येऊ लागल्या. मातीच्या घागरीत त्या पाण्याचे घेऊन येताना पाय सुद्धा उचलना, कसं तरी रखडत रखडत घरापर्यंत आल्या आणि काका चिखल तुडवत होते आणि त्या चिखलाकडे लक्ष गेलं. तिथूनच जी किंकाळी फोडली, जो हंबरडा फोडला. काय विचारता शोक, काय झाला असेल त्या आईच्या अंतःकरणाची अवस्था. स्वतःच्या बाळाच्या चिंधड्या चिंधड्या झालेल्या आहेत त्या चिखलामध्ये. रक्तमासाने चिखल सगळा बरबटलेला आहे. हे बघितलं, अवर्णनीय अशा प्रकारचा शोक झाला. आणि त्या तेवढ्या मोठ्या आवाजानं सगळी गल्ली गोळा झाली. सगळे आले आणि सगळे मिळून काकांना त्या ठिकाणी ओरडायला लागले. आणि तो सगळा कालवा ऐकल्यानंतर कुठंतरी भजनातून सावध झाले, देहभानावर आले आणि बघितलं तर आपल्याला भजनातून त्या ठिकाणी बाहेर पाडले त्या आनंदाच्या स्थितीतून. म्हणून काकांना राग आला आणि त्या ठिकाणी लगेच एक पडलेली काठी होती, ती काठी घेतली आणि आपल्या पत्नीच्या अंगावरती मारायला गेले. का माझ्या भजनामध्ये विक्षेप केलास? का परमात्म्याची आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण केलास? म्हणून मारायला गेल्यानंतर एक तर आधी पुत्रशोकानं व्याकुळ झालेली ती माता होती आणि वर आता नवरा मारणार म्हटल्यानंतर घाबरली आणि सांगितलं, खबरदार, माझ्या अंगाला हात लावा तर पांडुरंगाची शपथ आहे. असं म्हटल्यानंतर काठी हातात ती टाकली आणि मग सगळ्या लोकांनी त्यांना वाटेल तसं बोललं, वाटेल तशा शिव्या दिल्या. अरे तू संत म्हणून घेतोस, अरे तू पांडुरंगाचा भक्त म्हणून घेतोस, काय केलंस बघ, ये केवढी मोठी बालहत्या केलीस, स्वतःच्या बाळाला तू चिखलात तोडून मारलंस, एवढा कसला क्रूर हृदयाचा तू संत आहेस. असं म्हटल्यानंतर हृदय व्यथित झालं, व्याकुळ झालं आणि मग झालेल्या परिस्थितीचा अंदाज काकांना आला. पांडुरंगापुढे हात जोडले, रडत बसले, आक्रोश केला, देवा तुझ्या भजनाचा हाच परिणाम का? तुझ्या भजनाचं फळ ते हेच का? का माझ्या वाट्याला ही अवस्था आणलीस? हे पाप, घोर पाप माझ्या हातून का घडवलंस देवा? म्हणून पांडुरंगाला जाब विचारायला लागले. पण लोक निंदा करायची काही थांबेनात, सगळे दोष द्यायला लागले. पत्नीत पण त्या ठिकाणी तुटक वागायला लागले. अशा परिस्थितीमध्ये शोकावेगामध्ये काही दिवस निघून गेले आणि मग पत्नीने विचार केला की आता झालं गेलं, आता किती दिवस बोल द्यायचा आणि जे प्रारब्धामध्ये आहे त्याला काय करायचं. म्हणून पुन्हा यथास्थित संसार होईल असा विचार करून ती पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर गोड बोलायला लागलेली आहे. परंतु ह्याने जो काही मनामध्ये निश्चय केला की पांडुरंगाची शपथ घातलेली आहे, आता संसार करायचा नाही, आता संबंध ठेवायचा नाही, आता फक्त दुरावा एकमेकांच्या मध्ये, फक्त व्यावहारिक दृष्ट्या पती आणि पत्नी म्हणून राहायचं. आणि मग त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अंगाला स्पर्शही केला नाही. त्यांनी बराच प्रयत्न केला समजूत घालण्याचा. मी रागाच्या भरात बोलले असेल, माझ्या अंतःकरणाला दुःख झालं म्हणून मी बोलले, परंतु त्याचा असा अर्थ घ्यायचा का? नाही म्हणजे तू कसं का बोलेनास, पण पांडुरंगाची शपथ घातलेली आहे ती मोडणार नाही. झालं होतं ते मूल निघून गेलं. पुढं होण्याची शक्यताही खुंटली. संताबाईंना मोठा शोक झाला. आता करावं काय? ते आपल्या बापाकडे गेल्या आणि बाबांना सगळी परिस्थिती सांगितली. म्हणजे त्यांची एक धाकटी बहीण होती, तिचं नाव होतं रामी. तिने वडिलांना सांगितलं, आता म्हणे माझ्या हातून आता काही संसार माझ्या पुढं वाढणार नाही, तेव्हा वंशाला दिवा असावा, त्याकरता माझ्या बहिणीला तुम्ही माझ्या नवऱ्याला परत लग्न करून द्या. माझी बहीण आज सवत म्हणून जरी आली तरी आम्ही बहिणी बहिणीसारख्याच वागू. शेवटी वडिलांनी सर्व विचार करून तो निर्णय मान्य केला. परत गोरोबा काकांचं लग्न त्यांच्या मेहुणीबरोबर, रामीबरोबर झालं आणि लग्न वगैरे यथास्थित पार पडल्यानंतर निरोप समारंभाच्या वेळेला वडिलांनी डोळ्यात अश्रू आणले आणि गोरोबा काकांना सांगू लागले, जावई बापू,
जसं आपण दोन डोळे आणि एक दृष्टी असते, जसे दोन कान आणि एक श्रवण असतं, तसं या नावाला दोन बायका आहेत, पण या दोघी एक आहेत असं समजून दोघींच्या मध्ये व्यवहारात कोणताही बदल करू नका. एकसारखा व्यवहार दोघींच्या बरोबर करा, भेददृष्टी दोघींच्या मध्ये करू नका, अशा प्रकारची विनवणी केली. आणि जर दोघींच्या मध्ये काही भेद कराल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ. गुरोबा काका म्हणले, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, देवा तुझी लीला आघात आहे बाबा, तुझा चमत्कार आघात आहे. काय करशील आणि काय नाही सांगता येणार नाही. दुसरं लग्न करून दिलंस माझं, पण संसार करायचा नाही, अशी अवस्था. आणि मग झालं, ते नवी नवरी परत नांदण्याकरता आली. 4-8 दिवस इकडे तिकडे नवलाईची गेले. आणि एकांताची रात्र आल्यानंतर काकांच्या शेजारी ती झोपलेली आहे, परंतु काका आपलं पांडुरंग 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 चाललंय त्यांचं. ती म्हणली, असं कसं काय नवरा जवळ येत नाही, जवळ घेत नाही, अंगाला हात लावत नाही, पती पत्नीच्या नात्याचा काय असतो तो व्यवहार करत नाही, असं कसं काय, म्हणून ती आपल्या बहिणीला दोष द्यायला लागली. दोघी मिळून रडायला लागल्या. आता याच्यावर उपाय काय करायचा. त्यांनी काकाची समजूत गाठली. म्हणजे तुम्ही माझ्या अंगाला स्पर्श करत नाही बरोबर आहे, परंतु म्हणले हिनं काय केलंय. नाही म्हणले, हिचा दोष नाही आहे, पण तुमच्या बापाने शपथ घातलेली आहे, दोघींच्या मध्ये जर व्यवहारात बदल कराल तर पांडुरंगाची शपथ, म्हणून जो व्यवहार तुझ्याबरोबर तोच व्यवहार हिच्या बरोबर. आता काय करायचं. फार मोठी पंचायत आली. त्या दोघींनी एक दिवशी युक्ती केली आणि म्हणले, यांना शपथ मोडायलाच लावू आपण. आणि म्हणून काका दमून झोपलेले होते काम करून करून. आणि रात्रीच्या वेळेला त्यांच्या दोन्ही बाजूला शेजारी जाऊन झोपल्या. आणि त्यांचे निद्रेत असताना, झोपेत असताना त्या काकांचे दोन्ही हात आपल्या शरीरावरती ठेवून घेतले. म्हणजे आता स्पर्श केलाच आहे तर आता शपथ मोडली असा अर्थ होतो. आणि म्हणून ते परत आता पुन्हा व्यवहार पहिल्यासारखा करतील असा विचार केला. पण पहाटे 4 वाजता नित्यनियमाप्रमाणे भजन करण्याकरता काकांना जाग आली. आणि जाग आल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात आली की आपले हात आपल्या दोन्ही पत्नींच्या शरीरावरती, अंगावरती आहेत. हे लक्षात आल्यानंतर कपाळ बडवून घ्यायला सुरुवात केली. पांडुरंगा, काय पाप माझ्या हातून घडलं, तुझी शपथ मोडली, तुझी आण मोडली, वचनभ्रष्ट झालो, काय या जीवनाला अर्थ आहे, काय या जगण्याला अर्थ आहे, असा खेद करायला लागले. आणि त्यांनी विचार केला की ज्यांनी शिक्षा केली, ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हा माझ्या हाताने केलेला आहे. तेव्हा मनगटापासून दोन्ही हात त्या ठिकाणी विळ्यानं कोयत्यानं त्यांनी तोडून टाकले. थोटे झाले काका. याला म्हणतात वैराग्य. वैराग्याची जी परिसीमा आहे ती अशा प्रकारची असते. नामदेवरायांनी काकांचं वर्णन करताना असं म्हणलेलं आहे, वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभारू, वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभारू, त्यजिला संसारू मज लागी, त्यजिला संसारू मज लागी. भगवान सांगतात, पांडुरंग नामदेवरायांनी वर्णन केलं की गोरा कुंभाराचा अधिकार काय आहे की वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभारो, त्यजिला संसारू मज लागी. माझ्यासाठी संसाराची माती करून टाकली, राख रांगोळी केली त्यांनी, असे माझे परम भक्त आहेत असं भगवान स्वतःच्या मुखानं सांगतात. तेव्हा इतकं खडतर वैराग्य, नवी नवरी नांदायला आलेली असताना सुद्धा, लग्नाचा अधिकार प्राप्त असताना सुद्धा तिच्या अंगाला स्पर्श न करणं किंवा चुकून झोपेत हाताने तिच्या शरीराला स्पर्श केला म्हणून ते हातच तोडून टाकणं ही सामान्य गोष्ट नाही आहे. लोक विलक्षण अशा प्रकारच्या या घटना आहेत सगळ्या. या मंडळींच्याकडे आपण ज्या वेळेला बघतो, या माणसांच्याकडे ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला हिमालयाच्या गौरी शिखर किंवा एव्हरेस्ट सारख्या शिखरासारखी उंच माणसं आहेत. आणि आपण जर बघितलं तर जमिनीवर म्हणण्यापेक्षा एका दरीत असणारे आपण लहान कीटक आहोत. त्यांच्यापर्यंत बघण्याची आपली दृष्टी पण पोचत नाही. इतकी मोठी माणसं होऊन गेली. परमार्थामध्ये असणारे असे रत्न होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात. झालं आता सगळीकडं संसारही बंद पडला, प्रपंच तटला, परंतु भूक कुठं काही थांबते का. दुपारच्या वेळेला भूक लागणारच. आता तर 2 बायका आणि हे 3 जणांचा प्रपंच, पोटाला काय करायचं. धंदा बंद पडला, पण भगवंतावर विश्वास आहे.
घालोनिया भार राहिलो निश्चिंती. महाराज म्हणतात त्या पांडुरंगावरती भार घातला. देवा तू जन्म दिलेला आहेस, जोपर्यंत आम्हाला जिवंत ठेवावं असं वाटतं तुला, तोपर्यंत तू आम्हाला अन्न देणारच आहेस, त्यामुळे त्याची काळजी आम्ही करत नाही. असं म्हणून गोरोबा भजन करत बसायचे. त्या दोघी रडत बसायच्या. काही इलाज चालत नव्हता. गावातले लोक निंदा करायला लागले. सगळ्या बाजूने त्या ठिकाणी अपकीर्ती झाली. पण इकडं पांडुरंगाला चैन पडेना. पंढरीमध्ये पांडुरंग अस्वस्थ व्हायला लागले. आईसाहेबांनी विचारलं, देवा तुम्ही अस्वस्थ का दिसता? म्हणजे रुक्मिणी काय सांगू तुला, माझ्या भक्तावरती फार वाईट परिस्थिती आलेली आहे. मग काय झालंय? तर म्हणे तीरमध्ये असणारा गोरा कुंभार, त्याची अशी अवस्था आहे. देवाला चैनच पडेना. देव म्हणले, रुक्मिणी मी निघालो आता. अहो म्हणले कुणीकडे निघाला? म्हणले मला गोरा कुंभाराकडे गेलं पाहिजे. अहो तिथं जाऊन तुम्ही काय करणार? म्हणले मी जातो, त्याचा प्रपंच काय असेल ते सगळं मी बघतो. म्हणले आता तिथे जाऊन मला चालवलं पाहिजे. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, मग मी पण येते ना तुमच्याबरोबर. तुम्ही गेला तर मी तर थांबून काय करू? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी तिथं काय राजवैभवामध्ये आपल्याला अभिषेक, पूजा, महावस्त्र, अलंकार काय मिळणार नाही. बरोबर वेळच्या वेळेला महानैवेद्य, वेळच्या वेळेला नाश्ता, हे सगळं काही मिळणार नाही. तिथं आपल्याला राबून खावं लागेल. मी कुंभार होणार आहे, तुला यायचं असेल तर कुंभारीनं होऊन यावं लागेल. हो म्हणे, तुमच्याकरता मी काय पण होते. तोपर्यंत गरुड विचारला, कुणीकडे निघाला आई बाबा? ते म्हणले गोरा कुंभारांच्याकडे जायचं आहे, तिथं परिस्थिती अशी झालेली आहे. गरुड म्हणला, मी पण येणार. अरे तुला यायचं असेल तर गाढव व्हावं लागेल. होतो म्हणे. आता काय म्हणले, कोणाच्याही दारात गाढव होण्यापेक्षा संतांच्या दारातलं गाढव झालेलं काय वाईट आहे? होतो म्हणे, त्यांच्या दारात मी गाढव होतो. तुम्ही जर जाणार असाल तर मी तुमच्याबरोबर येतो. झालं, या तिघांची वरात निघाली. आईसाहेब निघाल्या, भगवान निघाले, गरुड महाराज निघाले. आता ते रूप कसं दिसत असेल मंडळी, आपण डोळ्यापुढे कल्पना करा. ती कुंभारणीच्या वेशीमध्ये रुक्मिणी आईसाहेब कशा दिसत असतील. त्या उंच अशी नेसलेली गुडघ्यापर्यंत साडी, त्याच्यावरती ते असणारं ते मळकट अशा प्रकारची ती चोळी, ती कसे त्या वेशामध्ये दिसत असतील कल्पना करायची. पांडुरंग परमात्मा कुंभाराच्या वेशामध्ये होते. गरुड गाढव झालेला आहे आणि आले बाबा मजल करत. गावात विचारलं, गोरा कुंभारांचं घर कुठं आहे, गोरा कुंभारांचं घर कुठं आहे? लोकांनी सांगितलं, बाबा त्या कुंभारवाड्यात त्या कड्याला घर आहे ते त्यांचं आहे. गेले, आहेत का गोरोबा काका? दारातून हाक मारली. दोघी पत्नी होत्या, चमकून बघायला आल्या, कोण आलेला आहे? दिसतोय तर कुंभार. कोण म्हणले पाहुणं, कुठनं आला तुम्ही? मी म्हणले पंढरपूर भागातला कुंभार आहे. म्हणले मला येडा कुंभार म्हणतात. म्हणले येडा कुंभार. सगळीजण मला काय म्हणतात, येडा कुंभार म्हणतात म्हणले. आणि झालं म्हणले, पोटा पाण्याचा व्यवसाय काय ते तिथे चालना, तिथे लई गर्दी झालेली आहे. म्हणताना पोटा पाण्यासाठी आपल्या उद्योगासाठी फिरायला लागलोय. तुमच्याकडे काही काम मिळेल का मला? असं ऐकलं. थांबा म्हणले. आत लगेच आल्या आणि आपल्या पतीला गोरोबा काकांना सांगितलं, अहो कोणतरी बाहेर आलेत, काय म्हणतात बघा जरा. पांडुरंग करत काका बाहेर आले. बघितलं, कोण बाबा तुम्ही, कुठले आलात, काय? त्यांनी सगळं आपलं नाव पत्ता सांगितला. म्हणले आम्हाला काम मिळेल का आमच्या पोटा पाण्याला? म्हणले आमचा पण गोरोबा काकाने झालं, आमचा कुंभाराचा व्यवसाय होता, पण अशी परिस्थिती झाली, आता सगळं बंद पडलेलं आहे. करा बाबा, तुम्ही काम करणार असाल तर आमच्या घरात काम करा, पोटभर खा. पण म्हणले आम्हाला पगार काय तुम्हाला द्यायचा जमणार नाही. पांडुरंगाने सांगितलं, पगार काही देऊ नका, फक्त आम्हाला 2 टायमाला पोटाला घाला. आणि बास म्हणले, काय अंगावर धडोती, काय कपडे, वर्षातनं एकदा तेवढं मिळालं तर बास आहे. काका म्हणले, देवा म्हणले तुमच्या पोटाला मी काय घालणार, तुम्हीच काम करून आम्हाला तिघांना आता पोटाला घातलं पाहिजे, अशी परिस्थिती आहे. माझा सगळा कामधंदा आता बंद आहे. पांडुरंग म्हणले, तुम्ही चिंताच करू नका, आम्ही दोघं आहे म्हणले कशाला. आता असं काम करतो, अशी मडकी बनवतो की ज्याचं नाव तेच. पांडुरंग लगेच कामाला लागले, आईसाहेब लगेच कामाला लागल्या. भराभर पाणी, भराभर माती. आता गरुड गाढव झाला म्हणल्यावर माती आणायला काय वेळ लागणार काय? ढीगच्या ढीग मातीचा भराभर मडकी बनायला लागले, भराभर सगळे डेरे बनायला लागले. बाजारामध्ये सगळ्या दुकानापेक्षा गोरोबा काकांच्या मालाला मागणी जास्त. असा माल खपायला लागला. आणि पांडुरंग रूपी कुंभार ते मडकं विकायला उभा राहिल्यानंतर काय करायचे, ते मडकं वाजवून नाही दाखवायचं. एक मडकं घ्यायचं, असं वर फेकायचं
वर फेकून ते खाली जमिनीवर आपटल्यानंतर, आता मडकं जमिनीवर पडल्यावर फुटलं पाहिजे, परंतु ते वर फेकून खाली जमिनीवर पडलं की रबरी चेंडू जसा उसळतो तसं वर उसळून पुन्हा खाली पडायचं, पण फुटायचं नाही. लोक म्हणले वा 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 वा, जगामध्ये असा कुंभार पहिल्यांदा बघितला नाही आतापर्यंत. अशी मडकी म्हटल्यानंतर जन्मभर आपल्याला बघायचं काम नाही. सगळी मडकी गोरोबा काकांची खपायला लागली, भरपूर पैसा मिळायला लागला आणि भगवंतानी त्यांचा प्रपंच मोठ्या आदरानं आणि मोठ्या काळजीनं सांभाळला महाराज. कारण भगवंतानी वचन दिलेलं आहे, तयाची योग क्षेम चिंता मजची पडली. भगवान म्हणतात त्यांचा योग क्षेम त्यांचं सगळं बघायची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून भगवंतानी ते वचन पुराणातलं खरं करून दाखवलं त्या ठिकाणी. आणि चाललं सगळं आनंदामध्ये. तेवढ्यात आषाढीची वारी आली. तेव्हा कुंभार रूपी विठ्ठल म्हणाले, काका आषाढीची वारी आहे म्हणले, मी वारीला कधी चुकत नाही, मला पंढरीला गेलं पाहिजे, वारीला एक 8 दिवस जाऊन येऊ का? काका म्हणले वारीला? मग आम्ही पण येतो ना, चला म्हणले आपण सगळीच जाऊया, इथं बसून काय करू. झालं. पांडुरंग, रुक्मिणी, काकांच्या दोघी पत्न्या, गरुड निघाले बाबा दिंडी वारीला. तेरहून पंढरपूर आले मजल दरमजल करत. आणि आल्यानंतर इकडे आषाढीचा सगळा सोहळा भरलेला आहे. आषाढी एकादशीचं कीर्तन नामदेव महाराजांचं त्यावेळेला काही गर्दी नसायची फार आता एवढी, त्यामुळं गरुड खांबासमोर कीर्तन चाललेलं होतं. नामदेव महाराज कीर्तनाला उभा राहिलेले होते आणि श्रोते अपार अशा आनंदामध्ये ते कीर्तन श्रवण करत होते. आणि नामदेव महाराजांनी सगळ्यांना विनंती केली की बाबांनो, नरदेह हा चुकून मिळणारा आहे आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर भजनापासून जो वंचित राहतो त्याचा त्या ठिकाणी फार मोठा हानी होत असते. म्हणून सगळ्यांनी काय करा, नामदेव महाराजांनी सांगितलं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. नामदेव महाराज म्हणतात की बाबांनो, तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती करून हात जोडून सांगतो की सगळ्यांनी वर हात करा, कडकडाट टाळ्या वाजवा आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन घ्या. आता ती नामदेव महाराजांचं बोलणं आहे, त्याचा श्रोत्यांच्यावर परिणाम झाला. आम्ही कीर्तनात टाळ्या वाजवा म्हटलं की वाजवणारे सुद्धा बंद करतात, एवढा आमच्या बोलण्याचा परिणाम होतो. कोण भजन तर करतच नाहीत. कीर्तनामध्ये पुंडलिक वरदा हरी विठ्ठल एका कीर्तनकारालाच फक्त आम्हालाच म्हणावं लागते, मागं कोण म्हणतच नाहीत. अशी परिस्थिती आहे. पण ते नामदेव महाराज होते, सगळ्यांच्यावर परिणाम झाला. मोठा कडकडाट गजर करून त्या ठिकाणी स्वर्गीय सुखाचा आनंद निर्माण झाला भजनामध्ये. तेव्हा काकांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. काका म्हणतात, देवा अरे मुखानं तर नाम घेऊ शकतो, परंतु टाळ्या वाजवायचं काय करू, माझे हात नाही आहेत, कसं काय टाळ्या वाजवणार मी, हात असते तर टाळ्या वाजवले असते. नामदेव महाराजांचं लक्ष काकांच्याकडे गेलं आणि नामदेव महाराज म्हणतात, अहो काका टाळ्या का वाजवत नाही, वाजवा ना टाळ्या, वाजवा ना टाळ्या. तेव्हा त्यांनी काय हात वर केला नाही. 2-3 वेळा नामदेवरायांनी सांगितल्यानंतर काकाने सांगितलं, नामदेव महाराज अहो म्हणले कशा टाळ्या वाजवणार, मला हातच नाही आहेत. नामदेव महाराजांनी सांगितलं, नाहीत हात, कोण म्हणतंय हात नाहीत, तुमची मनगट तर आहेत की नाही, करा वरती मनगट आणि एकमेकावर मनगट आपटा म्हणले, होतात म्हणले टाळ्या. त्यांचं वचन ऐकलं. गोरोबा काकांनी दोन्ही छोटी मनगट असतात ते वर हात केले आणि एका मनगटावर दुसरं मनगट आपटायला लागले, खाट 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 असं ते आपटताना विठ्ठल 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 गती वाढली, लय वाढला. एवढी गती वाढली त्या भजनाची की कुणाला देहभान राहिले नाही. टाळकरी नाचायला लागले, बसलेली माणसं डोलायला लागले आणि काय चमत्कार घडला कोणाला कळालं नाही. मनगटावर मनगट आपटता 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 कधी त्याच्यातून हात फुटले आणि त्या हाताने टाळ्या वाजवू लागल्या. काकांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. आणि मग ज्यावेळेला भजन थांबवलं नामदेव महाराजांनी, सगळे सावध झाले. काका सावध होऊन बघतात तर आपल्या छोट्या मनगटाला पुन्हा हात आलेले आहेत. काकांना अतिशय आनंद झाला. आणि तेवढ्यात एक चमत्कार घडला. पांडुरंगाच्या त्या सिंहासनापासून तिथून एक लहान असं मूल रांगत 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 जे आलं, ते गोरोबा काकांची पत्नी जी बसलेली होती संतीबाई, तिच्या पायाजवळ तिच्या मांडीवरती त्या ठिकाणी बसलं ते मूल. आणि तिने ज्यावेळेला बघितलं
ते आपलंच मूल कोणासमोर तिच्या दिसल्यानंतर तिच्या आनंदाला काय पारावार उरला असेल हो महाराज. किती आनंद झाला असेल, शब्दानं सांगता येत नाही अशा प्रकारचा आनंद झाला. असा चमत्कार या भगवंताच्या कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये होतो. आणि हा चमत्कार होण्याकरता तितक्या अधिकाराची योग्यताही असावी लागते, तेवढी पात्रता असावी लागते. अशी संतश्रेष्ठ गोरा कुंभारांची योग्यता होती. परमनिष्ठा, परमभक्ती, परमवैराग्य या सगळ्याचे मुकुटमणी असणारे गोरोबा काका, असं त्यांचं असणारं सुंदर जीवन आहे. त्या संतश्रेष्ठाची आज असणारी पुण्यतिथी आहे. म्हणून त्यानिमित्तानं त्यांचं चिंतन यथामती वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढं बसेल तेवढं त्यांचं चिंतन आपण मंडळी या निमित्तानं केलं. आपण भगवंताकडे एकच प्रार्थना करूया की देवा, अशी निष्ठा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ द्या, अशी तुझी सेवा आमच्या हातून काही ना काहीतरी घडू द्या, एवढी भगवंताकडे प्रार्थना करूया आणि या चिंतनाला इथं विश्रांती देऊया. तेव्हा मंडळी, आपल्याला हे चिंतन आवडलं का, कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण आमचं चॅनल ऐकत असाल तर आपल्या व्हिडिओला अवश्य लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत या चॅनलला शेअर करा, माहिती सर्वांच्यापर्यंत द्या, एवढीच विनंती. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.